इतका वेळ असे काय बोलत होतात तुम्ही माझ्या सतीशी? मी तुझ्यापासून काहीही लपविणार नाही. प्रजापती, आपण चिंता का करत आहात एवढी? आपण सतीशी बोलत होतात, पण हे इथे अस्वस्थ होते. पिताश्री, आपण मला सांगावे की आपण सतीशी काय बोलला? मी सतीशी शिवतत्वाविषयी बोललो. तिचे भविष्य श्री महादेव आहेत हेच मी तिला सांगितले. पिताश्री, प्रजापती, आपण पिताश्रींचा अवमान करीत आहात. आपण शांत व्हावे. हा विश्वासघात आहे आणि प्रत्यक्ष माझ्या पित्याने तो माझ्याशी केला आहे. पण जे सत्य आहे तेच तिला सांगितले. तुझ्याशी तर मला बोलायचेच नाही. माझ्याकडून शापाचा धनी होऊन सुद्धा तू माझ्या विरुद्ध कारस्थाने करतोच आहेस. दक्षा, ह्यात त्याची काहीही चूक नाही. सतीशी बोलण्याचा निर्णय माझा होता आणि मीच तिच्याशी बोललो. पण मी त्या शंकराच्या संबंधित कशाचीही सावली तिच्यावर पडू देत नाही आणि तुम्ही तिला शिवतत्व सांगून आलात का? कशासाठी? पण त्यांनी असे का सांगितले हेही समजून घ्या. मला आता काहीही समजून घ्यायचे नाही. जे जे यांनी तिच्या मनात भरवले आहे ते मला पुसून टाकायचे आहे आणि तुम्ही जे जे केले आहेत त्याचा मी तीव्र निषेध करतो. माझ्या दृष्टीला जे दिसते आहे ते सांगतो. सती आणि श्री महादेव ह्यांना एकत्र येण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. मी थांबवेन. मी दक्ष, सतीचा पिता, अशी प्रतिज्ञा करतो की मी त्या शंकराशी माझ्या कन्येचा कोणताही संबंध येऊ देणार नाही. पिताश्री, हे आता क्रोधित आहेत म्हणून असं बोलतायत, पण यांच्या वतीने मी तुमची क्षमा मागतो. प्रसूती, यानंतर तुझ्यावरही मोठे दायित्व आहे. होय पिताश्री. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी.
सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू कधी उडवता लग्नाचा बार बघूया.